मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा दिल्ली दौरा. मुख्यमंत्र्यांचा एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची घेतली भेट. सुनेत्रा पवारांचं दादांच्या पावलांवर पाऊल. बारामतीतील सहयोग बंगल्यावर पहिला जनता दरबार. सहयोग बंगल्यावर नागरिकांची एकच गर्दी. सुनेत्रा पवार लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष होतील. प्रफुल्ल पटेलांची घोषणा. तर विलिनीकरणावरून दोन्ही प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली. दादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच येणार. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंची माहिती. नवी मुंबईच्या उरणमध्ये मध्यधुंद तरुणाचा गोंधळ. आमदार महेश बालदींच्या बंगल्यात तरुण घुसला. हातात कोयता आणि अर्धनग्न अवस्थेत तरुण बंगल्यात. मनसेची आज पुन्हा बैठक. थोड्याच वेळात शिवतीर्थावर होणार बैठक. शरद पवारांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. गेल्या 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयात सुरू होते उपचार. मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यानं वाद. एका विशिष्ट समाजाबाबत वादग्रस्त विधान. जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची अमोल खुणेंची मागणी. एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई. व्यवस्थापनाची मालमत्ता जप्तीचाही राज्य सरकारचा निर्णय. अतिक्रमणांबाबत फुटकळ कारणं नकोत. मुंबई हायकोर्टानं पुन्हा महापालिकेला फटकारलं. बदलापूर रेल्वे स्थानकावर 2 प्रवाशांमध्ये हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करून सोडवलं भांडण. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज 7 वर्ष पूर्ण. शहीद जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येणार. जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात. कोकण विदर्भात उन्हाचा चटका वाढणार. हवामान विभागाचा इशारा. मुंबईत बांगलादेशी घुसखोरींवर मोठी कारवाई. 20हून अधिक अवैध बांगलादेशी नागरिक ताब्यात. गेल्या 4 दिवसात 30हून अधिक बांगलादेशी घुसखोर ताब्यात. नागपुरात बजरंग दलाचा व्हॅलेंटाईन डेला विरोध. व्हॅलेंटाईन डेचा विरोध करत काढली निषेध रॅली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी. झिम्बाब्वेनं घडवला इतिहास. ऑस्ट्रेलियावर मिळवला खळबळजनक विजय. अमेरिकेनं घडवला इतिहास. नेदरलँड्सवर पहिल्यांदाच मिळवला सर्वात मोठा विजय. टीम इंडियाला मोठा दिलासा. सलामीवीर अभिषेकबाबत सकारात्मकता. पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची शक्यता.